जय जय रामकृष्ण हरी. गजर हरी कीर्तनाच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आई म्हणजे ईश्वर, जिच्या आत्म्यामध्ये भगवंताने ईश्वरीय मिलन करून दिलेलं आहे ना, तिला जीवनामध्ये आई म्हणतात. अगं, आई म्हणजे मायेचा सागर आहे, चैतन्याचा जागर आहे, समृद्धीची घागर आहे. आई म्हणजे पावसाच्या धारा आहे, थंडगार वारा आहे, मायेचा उभार आहे. बघा, जोपर्यंत आपल्या माहेरामध्ये आपली आई असते ना ताईडे, तोपर्यंत आपलं माहेरघर जिवंत असतं. ज्या दिवशी माहेरातली आई निघून जाते, त्या दिवशी मुलीचं माहेरघरही संपलं जातं. आठवा ना तुमचे ते दिवस, ज्या वेळेला आपल्या माहेरात आपली आई होती. जोपर्यंत माहेरात आई होती तोपर्यंत मुलगी एक रिकामी पिशवी घेऊन माहेराला जात होती. पण माझ्या माहेरातल्या आईने मात्र मुलीची पिशवी कधीच परत रिकामी सासरी जाऊ दिली नाही. त्या पिशवीमध्ये तिच्याकडे द्यायलाही काही नसलं तरी स्वतःच्या संसारातले डबे तिने रिकामे करावे आणि त्या पिशवीमध्ये डाळी, साळी, पापड, कुरडया, भाजीपाला, शेवया यांनी मुलीची पिशवी भरून सासरी पाठवावी. पण का ग ताई, खरंच आपली ही माहेरातली पिशवी कुठपर्यंत जिवंत आहे ग? जोपर्यंत आपल्या माहेरामध्ये आपली आई जिवंत आहे ना, तोपर्यंत माहेरातली पिशवी जिवंत आहे. माहेरातली आई गेली की माहेरातली पिशवी सुद्धा जळून जाते. आई गेल्यानंतर कोणी विचारत नाही, ताई वंस तुम्हाला काही पाहिजेत का? वंस 4 दिवस येऊन माहेराला राहतात का? नाही विचारत कोण. आई ती आई असते. आईच्या प्रेमाची सर नाही येत ग कुणाला, नाही येत कुणाला. अगं, आई लेकराला 9 महिने 9 दिवस उदरामध्ये सांभाळते. बाळ 7 ते 8 वर्षाचं होईपर्यंत तळहाताचा पाळणा करून सांभाळते. पण आईने कधी मुलासोबत करार केलाय का की बाळा, मी तुला तुझ्या लहानपणामध्ये तळहाताचा पाळणा करून सांभाळलंय, तू सुद्धा मला माझ्या म्हातारपणामध्ये अगदी तळहाताचा पाळणा करूनच सांभाळलं पाहिजे? केलाय का कुणी आईने असा करार? अपेक्षा नाहीये तिला, लाभाची अपेक्षा नाहीये, फक्त हिताचा विचार करते ना ती आई असते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईचं काळीज होते, आईचं चित्त आहे, आईचं अंतःकरण येते. आणि तरी सुद्धा ती आई म्हातारी झाल्यानंतर आपण म्हणतो हिला तर काही कळतच नाही. लक्षात ठेवा, आईला कधी कमी लेखू नका. जेवढं महत्व आईचं आहे ना, तेवढं महत्व माझ्या बापाचं सुद्धा आहे. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, लोक आईचे तोंड भरून कौतुक करतात, बापाचं वर्णन जास्त केलं जात नाही का? बाप वर्णन करण्याच्या पात्रतेचा नाही आहे का? माझा हा बसलेला बाप आहे ना, कधीच कमी लेखू नका. फरक एवढाच आहे ताई. अगं, आईचं प्रेम दिसून येतं ग, माझ्या बापाचं प्रेम लपून राहतं. बापाला त्याचं प्रेम दाखवता येत नाही. पण तरी सुद्धा माझा हा बसलेला बाप आहे ना, हा माझा बसलेला बाप एरवी कधी रडतो की नाही मला माहीत नाहीये, नसेलही रडतो एरवी कधी. पण प्रत्येक बापाला मी एक दिवस रडताना पाहिलंय. आणि माझ्या बापाचा रडण्याचा दिवस कुठला असतो माहिती? अगं, ज्या दिवशी माझा हा बसलेला बाप आपल्या मुलीला, या काळजाच्या तुकड्याला, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुलीला, ज्या दिवशी बाप प्रथमतः नवरीच्या वेशीमध्ये बघतो, बाप मुलीच्या कपाळावरती मंडोळी बांधलेली बघतो, बाप मुलीच्या अंगाला हळद लावतो ना, त्या दिवशी दगडाच्याही काळजाचा बाप असला तरी मुलीच्या गळ्यामध्ये पडतो आणि ढसा 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 रडतो. तो माझा हाच बसलेला बाप असतो. कोण म्हणतं बापाला रडता येत नाही? माझा हा बाप आहे ना, हा बाप नारळासारखा आहे, नारळासारखा. नारळ वळून दिसायला कडक दिसतं, टणक दिसतं, पण नारळ फोडल्यानंतर आत अमृतासारखं गोड पाणी निघतं. तसा हा माझा बाप वरून दिसायला तापट आहे, कडक आहे, चिडचिडा आहे, रागीट आहे, पण त्याच्या अंतःकरणामध्ये मायेचा, प्रेमाचा झरा वाहतोय. आम्हाला त्या अंतःकरणापर्यंत जाऊन पाहता आलं पाहिजे. तो बाप बाहेरून नका ओळखू ग,
तो बाप अंतःकरणातून जाना. जेवढं महत्त्व आईचं आहे ना तेवढं महत्त्व बापाचं आहे. जास्त नाही, पण जाता जाता एक वाक्य सांगून जाईल. आपल्या घरामध्ये असणारी आपली आई म्हणजे साक्षात रखुमाई आहे. आणि आपल्या घरामध्ये असणारा आपला बाप म्हणजे साक्षात विठ्ठल आहे. ज्याला घरातील विठ्ठल रखुमाई कळाले ना त्याला अख्खं विश्व कळालं. हो, विश्व कळालं. काय गरज आहे अजून दुसरं सांगायची. सकळ तीर्थाची ये धुरे जे कामाता पीतरे तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. आई वडिलांची सेवा करा. काही काही लोकांना आई वडिलांची सेवा करायला कमीपणा वाटतो. त्यांना आवडत नाही देवाची भक्ती करायला, आई वडिलांची सेवा करायला. आई वडिलांकडे ढुंकूनही पाहत नाही. पण अशा लोकांना माझं सांगणं आहे, नाही ना तुम्हाला आई वडिलांची सेवा करायची, नका करू. नाही तुम्हाला देवाची भक्ती करायची, नका करू. पण अरे कधीतरी एकांतामध्ये स्वतःच्या पाया पडून बघा. आई वडिलांच्या पाया नाही पडायच्या ना तुम्हाला, मग स्वतःच्या पाया पडून बघा. ज्या वेळेला तुम्ही स्वतःच्या पाया पडायला जाल ना त्यावेळेला तुमचं मन तुम्हाला सांगेल, अरे वेड्या काय करतोय तू. अरे तू स्वतःच्या पाया पडण्याच्या तरी पात्रतेचा आहे का. करून बघा प्रयोग, कळेल. ज्या प्रश्नाचं उत्तर ज्या वेळेला आपल्याला कोणीच देत नाही ना त्यावेळेला त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला आपलं मन देत असतं. म्हणून विचारा त्या मनाला. जाणा त्या आईबापाचे उपकार, जाणा त्या माय पित्याला. आजही माझ्या पंढरपुरामध्ये विठुराया आला. कुणासाठी आला. वैकुंठ सोडून पंढरपूरला आला. पुंडलीकरायासाठी आला. पुंडलीकरायाने काय केलं, मातृपितृ सेवा केली. म्हणून वैकुंठीच्या देवाला पंढरपुरामध्ये यावं लागलं. म्हणून आजही पंढरपुराला मातृपितृ सेवा धाम म्हटलं जातं. आणि आपणही जर आई वडिलांची सेवा केली तर तो देव आपल्यासाठी काय येणार नाही, निश्चित येईल. मला आजच्या कीर्तनामधून नाही तुम्हाला दुसरं काही घेऊन जाता आलं तरी चालेल, पण मी शेवटी जे 5 ते 10 मिनिट सांगितले ना, कृपया मला स्वतःची बहीण समजा, स्वतःची लेक समजा. आणि स्वतःच्या लेकीने बहिणीने सांगितलेलं तेवढं मात्र पदरामध्ये घेऊन घरापर्यंत घेऊन जा. बस एवढ्या समाजामधून 5 लोकांनी जरी याचं अनुकरण केलं ना तरी सुद्धा ह्या सप्ताहाच्या पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा सार्थकी लागली असं मला तरी वाटेल. आणि म्हणून लक्षात घ्या, माय पित्याची सेवा केली पाहिजे. बघा आज या ठिकाणी वेळ बराच झालेला आहे. पहिला दिवस म्हटला की होतं थोडंफार इकडे तिकडे, पण अतिशय सुंदर असं गोड नियोजन आपल्या या वाकोडीकर ग्रामस्थांनी केलेलं आहे. कीर्तन म्हटलं की हा काही कीर्तनकार